सर्वांना माझा नम्र दंडवत प्रणाम. आजच्या या प्रवचनाची सुरुवात एका अत्यंत गंभीर प्रश्नाने करूया. कल्पना करा, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. उद्या सकाळी तुम्ही नसाल. तुमचं घर, तुमची संपत्ती, तुमचं बँक बॅलन्स, तुमचं नाव, तुमचा मानसन्मान, तुमचं पद, तुमची ओळख हे सर्व इथेच राहणार आहे. मग प्रश्न असा आहे की तुमच्या मृत्यूनंतर नेमकं काय तुमच्या सोबत जाणार आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. कारण माणूस संपूर्ण आयुष्यभर अशा गोष्टींसाठी धावत असतो ज्या मृत्यूनंतर त्याच्या सोबत येणारच नाहीत. पण ज्या गोष्टी खऱ्या अर्थाने त्याच्या सोबत जाणार आहेत त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करतो. महानुभाव पंथाचे तत्वज्ञान आपल्याला सतत याच गोष्टीची आठवण करून देते की हा देह नाशवंत आहे. हे जग तात्पुरते आहे. येथे आलेला प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. राजा गेला, रंक गेला, श्रीमंत गेला, गरीब गेला, विद्वान गेला आणि अज्ञानीही गेला. कोणीही येथे कायम राहू शकला नाही. म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूनंतर फक्त कोणत्या 3 गोष्टी आपल्या सोबत राहतात. पहिली गोष्ट म्हणजे आपले कर्म. माणूस जगात एकटा येतो आणि एकटाच जातो, पण त्याची कर्मे त्याला कधीही सोडत नाहीत. आपण आयुष्यात जे काही करतो, प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती याचा ठसा आपल्या आत्म्यावर उमटत असतो. आपण अनेकदा विचार करतो की कोणी पाहत नाही, कोणी जाणत नाही, कोणी लक्ष देत नाही, पण परमेश्वर सर्व जाणतो. आपण एखाद्याला मदत केली असेल, एखाद्याच्या डोळ्यातील अश्रू पुसले असतील, एखाद्या भुकेल्याला अन्न दिलं असेल, एखाद्याला योग्य मार्ग दाखवला असेल, तर ते कर्म आपल्या सोबत राहणार आहे. आणि जर आपण कोणाला दुःख दिलं असेल, फसवलं असेल, अपमान केला असेल, अन्याय केला असेल, तर तेही आपल्या सोबत राहणार आहे. मृत्यूनंतर घर सोबत येत नाही, गाडी सोबत येत नाही, मोबाईल सोबत येत नाही, पैसा सोबत येत नाही, पण कर्म मात्र सोबत येतं. म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवात हा विचार करून करा की आज मी अशी कोणती कृती करणार जी माझ्या आत्म्याला उन्नत करेल. लक्षात ठेवा, कर्माचा हिशोब अत्यंत अचूक असतो. शेतकरी जसं जे बी पेरतो तेच उगवतं, तसंच जीवनात आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळतं. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, पण कर्माचं फळ निश्चित मिळतं. म्हणून जीवनात चांगली कर्मे करण्याचा संकल्प करा. दुसरी गोष्ट जी मृत्यूनंतर आपल्या सोबत राहते ती म्हणजे परमेश्वराचे स्मरण. माणूस आयुष्यभर अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. त्याला व्यवसाय लक्षात असतो, त्याला पैसा लक्षात असतो, त्याला नाती लक्षात असतात आणि त्याला जगातील असंख्य गोष्टी लक्षात असतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट तो विसरतो, ती म्हणजे परमेश्वर. ज्याने आपल्याला जन्म दिला, ज्याने श्वास दिला, ज्याने हे जीवन दिलं, त्याचं स्मरण करण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. संपूर्ण आयुष्य संसारासाठी खर्च होतं आणि जेव्हा शेवट जवळ येतो तेव्हा जाणवतं की आपण खऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. महानुभाव पंथ आपल्याला सतत परमेश्वर स्मरणाचा मार्ग दाखवतो. कारण परमेश्वर स्मरण हेच आत्म्याचं खरं धन आहे. मृत्यूच्या क्षणी संपत्ती उपयोगी पडत नाही, मित्र उपयोगी पडत नाहीत, नातेवाईक उपयोगी नाही पडत, पण परमेश्वराचं स्मरण आत्म्याला आधार देतं. म्हणून दिवसातून काही वेळ परमेश्वरासाठी राखून ठेवा. नामस्मरण करा, चिंतन करा, श्रवण करा, मनन करा. कारण हेच खरे आध्यात्मिक धन आहे. जगातील प्रत्येक गोष्ट येथेच राहून जाणार आहे, पण परमेश्वराशी जोडलेलं नातं आत्म्यासोबत पुढे जाणार आहे. तिसरी गोष्ट जी मृत्यूनंतर आपल्या सोबत राहते ती म्हणजे आपल्या अंतःकरणाची शुद्धता. आजच्या काळात माणूस बाह्य सौंदर्याला जास्त महत्त्व देतो. सुंदर कपडे, सुंदर घर, सुंदर गाडी, सुंदर प्रतिष्ठा. पण अंतःकरण सुंदर आहे का हा प्रश्न कोणी विचारत नाही. अंतःकरणात मत्सर आहे, राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे आणि तरीही माणूस स्वतःला यशस्वी समजतो. खरं यश म्हणजे अंतःकरण शुद्ध होणं. ज्याच्या मनात करुणा आहे, दया आहे,
क्षमाशीलता आहे, प्रेम आहे, तो खरा श्रीमंत आहे. मृत्यूनंतर लोक तुमची संपत्ती मोजणार नाहीत, लोक तुमच्या बँक खात्याची चर्चा करणार नाहीत, पण तुम्ही कसा माणूस होता हे लोकांच्या स्मरणात राहील. तुम्ही कोणाला मदत केली, कोणाला आधार दिला, कोणावर प्रेम केलं, या गोष्टीच खऱ्या अर्थाने महत्वाच्या ठरतात. म्हणून मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करा. राग कमी करा, अहंकार सोडा, द्वेष सोडा, मत्सर सोडा, कारण हे सर्व भार आत्म्याला खाली खेचतात. आज आपण संपूर्ण आयुष्य अशा गोष्टींसाठी खर्च करतो ज्या कायमस्वरूपी नाहीत. आपण घर बांधतो, संपत्ती जमवतो, प्रतिष्ठा मिळवतो, हे सर्व आवश्यक आहे, पण याचबरोबर आत्म्याचाही विचार केला पाहिजे. कारण एक दिवस असा येणार आहे की आपल्याला सर्व काही सोडून जावं लागणार आहे. कोणीही मृत्यूला थांबवू शकत नाही. म्हणून मृत्यूची भीती बाळगण्यापेक्षा मृत्यूसाठी तयारी करणं अधिक महत्वाचं आहे. आणि ती तयारी म्हणजे सत्कर्म करणे, परमेश्वर स्मरण करणे, अंतःकरण शुद्ध ठेवणे. हीच ती 3 गोष्टी आहेत ज्या मृत्यूनंतर आपल्या सोबत राहतात. आज आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. जर आजच मला या जगाचा निरोप घ्यावा लागला तर माझ्यासोबत काय जाणार आहे? माझी संपत्ती नाही, माझं घर नाही, माझं पद नाही, माझा मान सन्मान नाही. माझ्यासोबत जाणार आहेत माझी कर्मे, माझ्यासोबत जाणार आहे परमेश्वराचं स्मरण, माझ्यासोबत जाणार आहे माझ्या अंतःकरणाची शुद्धता. म्हणून आजपासून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. वेळेची किंमत ओळखा. प्रत्येक दिवस अर्थपूर्ण जगा. स्वतःसाठीच नव्हे तर इतरांसाठीही जगा. कारण आयुष्य किती आहे हे कोणालाच माहीत नाही, पण आयुष्य कसं जगायचं हे प्रत्येकाच्या हातात आहे. परमेश्वराने दिलेला प्रत्येक श्वास सार्थकी लावा. सत्कर्म करा, परमेश्वर स्मरण करा आणि अंतःकरण निर्मळ ठेवा. हीच खरी जीवनाची कमाई आहे. हीच मृत्यूनंतर सोबत राहणारी संपत्ती आहे. याच विचारांसह आजचे चिंतन येथेच थांबवतो. आपल्या सर्वांच्या जीवनात परमेश्वराचे स्मरण सदैव जागृत राहो, सत्कर्म करण्याची प्रेरणा मिळो आणि अंतःकरण निर्मळ राहो. हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास इतरांनाही शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय श्री चक्रधर स्वामी. दंडवत प्रणाम.